लक्ष्मी पूजनाची काही विशेष तयारी करायची नव्हती, त्यामुळे म्हटलं आज जरा बाकी सगळी कामं आवरूया. झाडांना मस्तपैकी अंघोळ घातली आणि हा मला जॅकपॉट लागलाय. एकाच कुंडीमध्ये दोन्ही रंगाची फुलं येत आहेत आणि अतिउत्साहात चुकून पणत्यांची पण अंघोळ झाली. हा एक बॉक्स उलटा बनवला आणि आता मी काही ठिकाणी फराळ घेऊन जाते. परवा करंजीची गोष्ट सांगितली होती ना, त्या राजपूत आजीकडे पण जाणार आहे आणि माझ्या आजीकडे पण जाणार आहे. राजपूत आजीकडे काही शूट नाही केलं, युवराजकडे पण गेले होते, त्याच्या आईला पण भेटले आणि ही मामीकडे होती. बरोबर 1 वर्षाने आजीने बनवलेला लाडू खाल्ला. तर ही आहे मम्मी आजी, बाबांची सख्खी आई नाही पण सख्ख्यापेक्षा पण खूप जास्त जवळची. हिने माझ्या बाबांना आणि आम्हा दोघांना पण इतकं सांभाळलंय. बघितलं ना कसे निवडून निवडून लाडू भरून देत होती. जितके वेळा भेटतो तितके वेळा बाबांची आठवण काढून रडते आणि तिला माझं जितकं कौतुक आहे ना तितकं कुणालाच नाही. आणि हा अजून एक माणूस आहे माझा फार कौतुक असणारा. चहा घेऊन निघालो मंगळवारच्या बाजारात. खरं तर भाजी खरेदी करणे ह्या विषयावरती मी एक स्वतंत्र ब्लॉग करू शकते. माझ्या आईचं 22 वर्ष भाजीचं दुकान होतं. मी आणि खुशी पण भाजी विकायला जायचो, त्यामुळे मी भाजी घेताना कधीच बार्गेन करत नाही, कारण 1-2 रुपये जरी अधिक मिळाले तरी किती आनंद होतो हे मला माहिती आहे. बरं, अजून गाजर आले नाहीयेत, त्यामुळे यंदा मी भाऊबीजला दुधीचा हलवा करणार आहे. पण तसा मला दुधीचा काही अंदाज नाहीये, म्हणून थेट खादाडी कट्ट्यावर फोन केला आणि उदय गोखलेंचं मोलाचं मार्गदर्शन घेतलं. आणि या सगळ्या गडबडीत मी माझी एक सुंदर कापडी पिशवी हरवली आहे. आणि हे काका बघा मलाच कॅल्क्युलेटरवर हिशोब कर म्हणून सांगतायत. सगळी आठवड्याची भाजी घेतली, नाहीतर मला कडधान्य खावी लागली असती. आमच्या पोपटाला जरा पेरू हवे होते, ते पण घेतले आणि घरी आलो. आणि हिची मान बघा, छपरी. बरं, घरी आलो तोपर्यंत ऋतूच बदलला होता आणि मग पावसा पाण्याचं निघून PNG मध्ये आलो. माझी सुवर्ण संचय योजना पूर्ण झाली होती. मग त्याच्या खरेदीला लक्ष्मीपूजनपेक्षा उत्तम मुहूर्त काय असू शकतो. आणि इथल्या मॅनेजर सहित यांचा सगळा स्टाफ इतका कोऑपरेटिव्ह आहे ना. आताही बघा मागे शटर बंद दिसतंय. मी इतक्या उशिरा आली आहे तरीही सगळी लोक हसत खेळत मला कोऑपरेट करतायत. आणि ही माझी आई, ही मी सोडून इतर सगळ्यांशी कोऑपरेटिव्ह आहे. आणि याला ओळखलत का? ड्रायव्हर आज व्हिडिओग्राफरच्या भूमिकेत आहे. मट्टा. तेजूची पण खरेदी झाली. खरं तर हिनीच मला 3.5 मुहूर्तांना खरेदी करून सोनं जमवायला शिकवलंय. आणि अचानक बदललेल्या ऋतूमुळे लाईट नव्हते, त्यामुळे आम्ही काळोखातच लक्ष्मीपूजन पूर्ण केलं, काळोखातच फोटोशूट केलं आणि असा होता माझा आजचा दिवस.